नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी कविता नवले, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, के-टी-एच महाविद्यालय, नाशिक. आज आपण भारताचा भूगोल या विषयामधील अतिशय महत्त्वाचा असलेला जो पॉइंट आहे, तो म्हणजे भारताचे प्राकृतिक विभाग आणि त्याचे महत्त्व, ह्या पॉइंटचा आज आपण अभ्यास करणार आहोत. भारताच्या प्राकृतिक विभागाचा जर विचार केला, तर भारताचे प्राकृतिक विभाग हे 5 पडतात. त्यामध्ये अतिशय उत्तरेकडे असणारा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, त्यानंतर पर्वतीय प्रदेशाच्या दक्षिणेकडे असलेला आणि भारताच्या उत्तरेकडे असलेला उत्तरेकडील मैदानी प्रदेश. त्यानंतर तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे भारतीय दख्खनचे पठार. त्यालाच द्वीपकल्पीय पठार असंही म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला डेक्कन प्लॅटू असंही म्हटलं जातं. त्यानंतर भारताच्या प्राकृतिकदृष्ट्या जो विभाग आहे त्यामधील जो चौथा आहे तो अतिशय महत्त्वाचा म्हणजे भारतीय किनारी मैदानी प्रदेश आणि 5वा जो विभाग आहे तो म्हणजे भारतीय बेटे. आज आपल्याला भारताच्या उत्तरेकडे असलेला उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आणि त्याचबरोबर उत्तरेकडील मैदानी प्रदेश हे 2 विभागांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये इथे जर तुम्ही हा जर मॅप जर बघितला किंवा हा नकाशा बघितला त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, की ह्या मॅपमध्ये अतिशय उत्तरेकडे प्रामुख्याने तुम्हाला पर्वतरांगा दिसतात. यालाच भारतीय हिमालय पर्वत असं म्हटलं जातं. त्यानंतर हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडे असलेलं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश प्रामुख्याने गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने या मैदानांची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर प्रामुख्याने तिसरा जो विभाग आहे तो द्वीपकल्पीय पठार हे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर पुढचा जो 5वा आहे तो म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश आणि शेवट म्हणजे द्वीपसमूह. त्यालाच आपण भारतीय बेटे असं म्हटलं जातं. लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार या बेटांचा यामध्ये समावेश होतो. आता आपण भारतीय प्राकृतिकदृष्ट्या जे विभाग आहे त्यातील जो पहिला विभाग आहे तो म्हणजे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, हिमालय याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर भारताच्या उत्तरेला प्रामुख्याने हिमालय पर्वत रांग दिसून येते किंवा हिमालय पर्वत आहे. सिंधू नदी व ब्रह्मपुत्रा नदीच्या गळ्यांदरम्यान प्रामुख्याने हिमालयाच्या 3 समांतर पर्वतरांगा असून त्यांना बहिर्वक्र आकार प्राप्त झालेला आहे. जवळ-जवळ धनुष्याच्या आकारासारखा हा आकार आपल्याला दिसून येतो. हिमालय पर्वतप्रणाली गुंतागुंतीची असून हिमालयाच्या उत्पत्तीबाबत किंवा उत्क्रांतीबाबत निरनिराळ्या भूशास्त्रज्ञांनी वेगवेगळी अशी मतं मांडलेली आहे. परंतु अ, हिमालयाची उत्पत्ती ही महाभूसंनती 33 समुद्रापासून झालेली आहे. हिमालयाला घडीचं पर्वत किंवा नवनिर्मित पर्वत असंही म्हटलं जातं. कारण हिमालयाची उंची ही दिवसेंदिवस वाढत आहे. हिमालय या विभागाचा अभ्यास करत असताना तुमच्या लक्षात येईल, की हिमालयाच्या प्रामुख्याने समांतर अशा 3 रांगा पडतात. त्यातील अतिशय उत्तरेकडे असलेली जी पर्वतरांग आहे, तिला शृंखला हिमालय किंवा ट्रान्स हिमालय असं म्हटलं जातं. मृद हिमालयाच्या उत्तरेकडे असणारी ही रांग असून, या रांगेचा जो विस्तार आहे, तो आपल्याला पूर्व-पश्चिम दिशेने असलेला दिसून येतो. आणि ह्या रांगेची सरासरी जी उंची आहे, ती 1000 किलोमीटर पर्यंत आहे. शृंखला हिमालयात अनेक रांगांचा समावेश होतो. त्यामध्ये काराकोरम रांग, लडाख रांग, कैलास रांग यांचा समावेश होतो. त्यातील जी काराकोरम रांग आहे, ही भारतातील सर्वात उत्तरेकडे असलेली रांग असून, भारतातील अफगाणिस्तान आणि चीनसोबतची सरहद्द निर्माण करणारी ही रांग आहे. या रांगेचा जो विस्तार आहे, हा विस्तार आपल्याला पामीरपासून पूर्वेकडे असणारी गिलगिट नदीच्या पूर्वेला 8000 किलोमीटर पर्यंत असलेला दिसून येतो. या रांगेमध्ये जगातील सर्वात उंचीचे 2 क्रमांकाचे आणि भारतीय सरहद्दीतील सर्वात उंच असणारे शिखर म्हणजे K2 गॉडविन ऑस्टिन याच रांगेमध्ये आपल्याला दिसून येते. जगातील काही मोठ्या हिमनदींची निवासस्थाने सुद्धा आपल्याला काराकोरम ह्या पर्वत रांगेत असलेले दिसून येते. त्यानंतरची काराकोरम नंतर दुसरी जी रांग दिसून येते ती म्हणजे लडाख रांग. सिंधू नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहे त्यामधील शोक
यांच्या दरम्यान प्रामुख्याने लडाख रांग ही दिसून येते. या रांगेची लांबी 3000 किलोमीटर आणि सरासरी उंची आपल्याला 5800 मीटर इतकी असलेली दिसून येते. त्यानंतर पुढची येते कैलास रांग. लडाख रांगेची शाखा पश्चिम तिबेटमध्ये कैलास रांग ह्या नावाने ओळखली जाते. सर्वात उंच शिखर हे कैलास आहे या ठिकाणचं कैलास रांगेमधलं. त्यानंतर ट्रान्स हिमालयानंतर हिमालय पर्वतरांगाची जी दुसरी रांग जी आहे ती म्हणजे बृहद हिमालय. ट्रान्स हिमालय आणि मध्य हिमालय यांच्या दरम्यानची ही रांग आहे. हिलाच लेझर हिमालय असं एक म्हटलं जातं. या रांगेत सर्वात जे उंच शिखर आहे, हिमालयात आढळणारे सर्वात उंच जे शिखर आहे, ते आपल्याला बहुतांशी याच रांगेमध्ये दिसून येतात. यांची उंची ही 8000 मीटरपेक्षाही जास्त असलेली दिसून येते. जगातील सर्वाधिक उंच जे शिखर आहे, माउंट एव्हरेस्ट, तेही आपल्याला ह्या रांगेमध्ये दिसून येतं. या रांगेत अन्य जे शिखर आहे ते म्हणजे कांचनगंगा, मकालू, धवलगिरी, अन्नपूर्णा, नंदादेवी, नामाचा बर्वा, बद्रीनाथ यासारखे अनेक 8000 मीटरपेक्षा उंच असलेली शिखरे आपल्या प्रामुख्याने बृहद हिमालय ह्या पर्वतरांगेमध्ये दिसून येते. त्यानंतर पुढचे जो हिमालयाची जी रांग आहे ती म्हणजे लेझर हिमालया किंवा त्याला मध्य हिमालय असे म्हटलं जातं. मध्य हिमालयालाच आपण हिमाचल हिमालया असंही संबोधतो. दक्षिणेकडील शिवालिक रांगा व उत्तरेकडे असणारे बृहद हिमालया या दोघांना समांतर अशी ही रांग पसरलेली आपल्याला दिसून येते. या पर्वताची सरासरी जर उंचीचा विचार केला तर ती 3500 ते 5000 मीटर पर्यंत आहे. लेझर हिमालयामध्ये सुद्धा अनेक रांगा आढळून येतात. त्या म्हणजे पीर पंपाज, धौलाधार, मसुरी, नागतिब्बा, महाभारत या वेगवेगळ्या रांगा आपल्याला लेझर हिमालया किंवा मध्य हिमालयामध्ये असलेल्या दिसून येतात. त्यामधली जी आहे पीर पंपाज, काश्मीरमधली सर्वात लांब रांग असून हिचा विस्तार झेलम पासून बियास नदीपर्यंत सुमारे 400 किलोमीटर पर्यंत दिसून येतो. रावी नदीच्या आग्नेकडे ही रांग पुढे धौलाधार म्हणून ओळखली जाते. म्हणजे सतलज नदीच्या ज्या उपनद्या आहे, ह्या उपनद्यांच्या दरम्यानच ही रांग पसरलेली आपल्याला दिसून येते. धौलाधार रांग, पीरपंपाज रांग पूर्वेकडे धौलाधार या नावाने ओळखली जाते. ही रांग पुढे धर्मशाळा आणि सिमला मधूनही जाताना दिसून येते. त्यानंतर काश्मीर दरी, लेझर हिमालय किंवा मध्य हिमालयामध्ये आपल्याला काश्मीर दरी दिसून येते. पीरपंपाज व मुख्य हिमालयाच्या जास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे 1035 किलोमीटर तर रुंदी सुमारे आपल्याला 80 किलोमीटर इतकी असलेली दिसून येते. कुलू दरी, रावी नदीच्या ऊर्ध्व प्रवाहात कुलू दरी आहे. काठमांडू दरी, नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेस काठमांडू दरी असलेली दिसून येते. त्यानंतर तिसरी जी आणि शेवटची हिमालयामधली जी रांग आहे ती म्हणजे शिवालिक रांगा किंवा बाह्य हिमालय असं म्हटलं जातं. मध्य हिमालयाच्या दक्षिणेकडे असलेली ही रांग आहे आणि हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग म्हणजे शिवालिक रांग. या रांगेलाच आपण बाह्य हिमालय असंही म्हटलं जातं. प्रामुख्याने मध्य हिमालय आणि भारती मैदान यांच्या दरम्यान आपल्याला ही शिवालिक रांग आढळून येते. हिमालयाच्या इतर रांगांच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकड्याची निर्मिती झाल्याने हिमालयाच्या नद्यांनी वाहून जे गाळ आणलेले आहे, या गाळांचे या ठिकाणी संचयन होत गेले आणि त्यातून ह्या रांगांची निर्मिती झाली आहे. येथे सपाट मैदानी प्रदेशाची निर्मिती झालेली असून याला डून असं म्हटलं जातं. यामध्ये डेहराडून, उधमपूर, कोटला यांचा समावेश होतो. शिवालिक रांगांच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत आपल्याला अतिशय दाट असे वन आढळून येतात. तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होत गेलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे शिवालिकच्या पूर्वेकडच्या भागामध्ये दाट वनस्पती किंवा दाट जंगल दिसून येतात, तर पश्चिमेकडे आपल्याला विरळ अशा प्रकारच्या वनस्पती किंवा जंगल हे दिसून येतात. त्यानंतर अ, हिमालयाचे आपण प्राकृतिक विभाग बघितले किंवा रांगा बघितल्या, त्याचप्रमाणे हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण सुद्धा करण्यात आलेले आहे. बुआर यांच्या मते हिमालयाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आपल्याला पाहता येईल. त्यांनी जे वर्गीकरण केलेले आहे ते म्हणजे पंजाब हिमालया, कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय आणि आसाम हिमालय. ज्या ज्या प्रदेशामध्ये हिमालयाच्या रांगा आढळून येतात, त्यांचा अभ्यास करून त्या प्रदेशाचं नाव देऊन प्रामुख्याने ह्या 4 प्रादेशिक वर्गीकरण हिमालयाच्या रांगांचं केलेलं आहे. त्यामध्ये जे आहे पंजाब हिमालय.
सिंधू आणि सतलज नदी यांच्या दरम्यान प्रामुख्याने आपल्या पंजाब हिमालय दिसून येतो आणि याची लांबी ही 560 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतर कुमाऊ हिमालय, सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यानचा जो हिमालयाचा भाग आहे किंवा प्रदेश आहे, याला कुमाऊ हिमालय असं म्हटलं जातं. याची लांबी आपल्याला दिसून येते ती म्हणजे 320 किलोमीटर इतकी. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे नेपाळ हिमालय. काली नदीपासून तिस्ता नदीपर्यंतचा जो भाग आहे, याला नेपाळ हिमालय म्हणतात. याचा बराचसा भाग हा नेपाळमध्ये येतो, त्यामुळे नेपाळ हिमालय असंही म्हटलं जातं. याची लांबी आपल्याला दिसून येते 8,000 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे प्रादेशिक वर्गीकरणामधला तो म्हणजे आसाम हिमालय. तिस्ता नदी आणि दिहांग नदी यांच्या दरम्यान आसाम हिमालयाचा भाग असून याची लांबी आपल्याला 720 किलोमीटर इतकी दिसून येते. म्हणजेच आपण यामध्ये बघितलं की हिमालयाच्या पर्वतरांगा ज्या आहे यांचे प्रामुख्याने 4 पर्वतरांगा आपण बघितल्या. ट्रान्स हिमालय बघितलं, त्यानंतर आपण बृहद हिमालय बघितलं, मध्य हिमालय बघितलं आणि शिवालिक टेकड्या बघितल्या. ज्याच्या ह्या रांगा एकमेकाला समांतर पसरलेल्या आहेत. तसंच प्रत्येक प्रदेशामध्ये किंवा राज्यांमध्ये थोडाफार प्रमाणात हिमालय हा विस्तारित झालेला आहे आणि नद्यांमुळे याचे काय झालेले आहे, वेगवेगळे विभाग झालेले आहेत. म्हणून बुराड यांनी प्रामुख्याने हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण केले आणि त्यातून हे 4 आपल्याला दिसून येतात. पंजाब हिमालय, कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय आणि आसाम हिमालय. यामध्ये आपण बघितलं सिंधू आणि सतलज दरम्यान पंजाब हिमालय, सतलज नदी आणि काली दरम्यान कुमाऊ हिमालय, काळी नदी आणि तिस्ता नदी यांच्या दरम्यान नेपाळ हिमालय आणि तिस्ता नदी आणि दिहांग नदी यांच्या दरम्यान असणारा तो म्हणजे आसाम हिमालय. यानंतर हिमालयाची जी रांग आहे ही पूर्वेकडे गेल्यानंतर प्रामुख्याने काय होतं, की दिहांग गळी ओलांडल्यानंतर ही रांग आपल्याला प्रामुख्याने दक्षिणेकडे वक्राकार दिशेने वळलेली दिसून येते. उत्तर दक्षिणेकडे जाताना यामुळे टेकड्यांची एक मालिका तयार झालेली असून यालाच आपण पूर्वांचल असं म्हणतो. अ, याच्यामध्ये प्रामुख्याने अनेक उपविभागांचा समावेश होतो. त्यामध्ये पूर्व नेपाळमध्ये मिश्मी टेकड्या, पतकई रांगा यांचा समावेश होतो. मिश्मी टेकड्यामध्ये पूर्वांचलमधील सर्वात उंच रांगांचा समावेश होतो. अनेक शिखरांची उंची ह्या प्रदेशात 4,500 मीटरपेक्षा अधिक असलेली आपल्याला दिसून येते. नागा रांगा, नागालँड आणि म्यानमार यांच्या दरम्यान नागा रांगा या जलविभाजक म्हणून कार्य करतात. नागा रांगांच्या पश्चिमेला कोहिमा टेकड्या आपल्याला दिसून येतात. मणिपूर टेकड्या भारत आणि म्यानमारच्या सरहद्दीला लागून आपल्याला मणिपूर टेकड्या दिसून येतात. इथे तुम्ही हा नकाशा बघू शकता. याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या ज्या आपण ज्या हिमालयाच्या रांगा बघितल्या, त्या तुम्हाला दिसून येतील, की अतिशय उत्तरेकडे असणारी जी ट्रान्स हिमालय आहे, त्यानंतर दुसरी जी त्यालाच पॅरलल असणारी बृहद हिमालय, त्याला पॅरलल असलेली प्रामुख्याने तिसरी जी मध्य हिमालय किंवा लेझर हिमालय आणि सर्वात दक्षिणेकडे असणारी म्हणजे सर्वात बाह्य भागाकडे असणारी शिवालिक टेकड्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची शिखरं दिसतात आणि या शिखरांची उंची ही 8,000 मीटरपेक्षाही जास्त दिसून येते. काराकोरम रांग तुम्ही बघू शकता. या काराकोरम ह्या रांगेमध्ये आपल्याला भारताचं सर्वात मोठं आणि जगातलं आशिया खंडातलं 2 नंबरचा जो पर्वत आहे सॉरी शिखर आहे K2 ही दिसून येतं. त्यानंतर अ, नेपाळमध्ये आपल्याला सर्वात उंच जे शिखर आहे एव्हरेस्ट ते आपल्याला दिसून येते. तुम्ही बघू शकता वेगवेगळे कांचनगंगा असेल किंवा नमाज परवा असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे शिखर किंवा वेगवेगळे शिखर आपल्या ह्या हिमालय पर्वतरांगांमध्ये दिसून येत आहे. मग हिमालय पर्वतरांगांचे काही महत्व आहे, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हिमालय पर्वतरांगांमध्ये आपल्याला जैवविविधता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. त्यानंतर उत्तरेकडून येणारे किंवा सैन्याकडून येणाऱ्या अति थंड वाऱ्यांपासून भारताचं रक्षण करण्याचं काम हिमालय पर्वतरांग आपल्याला दिसून येते करते. त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या ज्या नद्या आहे, 12 नद्या म्हणजे त्याच्यामध्ये सिंधू नदी असेल, गंगा नदी असेल किंवा ब्रह्मपुत्रा नदी, या सर्व नद्या आपल्याला हिमालयातून उगम पावत असताना दिसून येतात. त्यामुळे साहजिकच उत्तर भारतीय मैदानांची निर्मिती झालेली आहे. म्हणजेच हिमालय पर्वत हा भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर
भारताच्या प्राकृतिक विभागामध्ये आपण जो दुसरा विभाग बघणार आहे तो म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडे असणारा जो प्रदेश आहे किंवा किंवा जो विभाग आहे त्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असं म्हटलं जातं. साहजिकच गंगा आणि ब्रह्मपुत्रा ह्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयामुळे ह्या मैदानांची निर्मिती झालेली आहे आणि हिमालयाच्या दक्षिणेकडे आणि भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडे उत्तर भारतीय मैदान विस्तारित झालेलं आहे. म्हणजे उत्तर भारतीय मैदानांचा विचार जर केला तर हिमालय पर्वतांच्या उत्तरेकडे आणि साहजिकच दख्खन किंवा द्वीपकल्पीय पठाराच्या उत्तरेकडे आपला हा प्रदेश पसरलेला दिसून येतो. उत्तर भारतीय मैदाने प्रदेश हा जगातील सर्वात मोठा गाळाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पश्चिमेकडे सिंधू नदीच्या मुखापासून पूर्वेकडे गंगा नदीच्या मुखापर्यंत साधारणपणे 3200 किलोमीटर पर्यंत पसरलेला हा प्रदेश आहे. आणि भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये याची लांबी प्रामुख्याने 2400 किलोमीटर आहे. बाकीचा जो प्रदेश आहे तो पाकिस्तानमध्ये गेलेला आहे. साहजिकच उत्तर भारतीय मैदानांना महत्त्व खूप आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांचे क्षेत्रफळ 7.8 लाख चौरस किलोमीटर इतके असलेले आपल्याला दिसून येते. हे मैदाने प्रामुख्याने हिमालयामधून ज्या नद्या उगम पावतात त्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे तयार झाले आहे आणि ह्या वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून मैदानांचे पुढील भूरूपे आढळून आले. ती म्हणजे भाबर मैदान, तराई मैदानी, खादर आणि भांगर. त्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे भाबर मैदानी किंवा भाबर मैदाने. शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी दक्षिणेकडे हे मैदानी दगडगोटे तयार झालेले आहे. साहजिकच ज्या हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांनी आपलं खनन कार्य सुरू केलं आणि खनन कार्यामध्ये जे दगड-गोटे वाहून आणलेले आहेत त्यांचे संचयन हे शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी झाले आणि त्यातून जे मैदान तयार झाले त्याला भाबर मैदान असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी वाहून आणलेल्या दगड-गोट्यांमुळे काय झालं, की मोस्टली ह्या खडकांमध्ये जे खडक तयार झाले त्याच्यामध्ये सचित्रपणा जास्त असल्यामुळे पाण्याचे प्रवाह या ठिकाणी लुप्त झालेले आपल्याला दिसून येतात. पावसाळा जर वगळला तर इतर ऋतूमध्ये आपल्याला हे मैदानी कोरडे असलेले दिसून येतात किंवा नदीचे प्रवाह कोरडे असलेले दिसून येतात. शेतीसाठी हा प्रदेश फारसा असा अनुकूल नसलेला आपल्याला दिसून येतो. कारण मोस्टली दगड-गोट्यांच्या संचयनामुळे हा प्रदेश तयार झालेला आहे किंवा भाबर मैदान हे तयार झालेले असते. त्यानंतर तराई मैदान. तराई मैदान भाबर पट्ट्याच्या भूमिगत झालेल्या नदीचा प्रवाह आहे. आपण बघितलं की भाबर मैदानामध्ये काय होतं नद्यांचा प्रवाह हा लुप्त होतो. या प्रवाहात इथे लुप्त झालेल्या नद्यांचा प्रवाह हा तराई मैदानी प्रदेशामध्ये काय होतो पुन्हा वर येतो. आणि यामुळे काय होतं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दलदलीचा प्रदेश तयार होतो. साहजिकच दलदल तयार झाल्यामुळे ह्या प्रदेशामध्ये अतिशय दाट असे वन असलेले आपल्याला दिसून येतात. भाबर मैदानाच्या दक्षिणेकडे 15 ते 30 किलोमीटर लांबीचा हा पट्टा आहे. त्याला तराई मैदान असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचे जे आहे ते भांगर मैदानी. जुन्या काळामुळे जे प्रदेश तयार झालेले आहे त्याला भांगर असं म्हटलं जातं. या मृदेमध्ये किंवा ह्या गाळामध्ये ह्युमसचं प्रमाण हे सर्वाधिक असलेलं दिसून येतं. कारण गाळाचं संचयन हे अतिशय पूर्व काळापासून होत आलेलं आहे आणि जुना गाळ आहे. साहजिकच ह्युमसचं प्रमाण हे उच्च असं आहे. त्यामुळे साहजिकच शेतीसाठी हा प्रदेश अतिशय उपयुक्त असलेला दिसून येतं. त्यानंतर पुढचा जो येतो ते म्हणजे खादर मैदानी. नदी प्रवाहामुळे नदीचा गाळ जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला खादर असं म्हटलं जातं. खादर भूमीत वाळू, मृत्तिका, चिखल आढळून येतो. खादर मैदानातील बरीचशी जमीन लागवडीखाली आलेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने कोणती पिकं घेतली जातात तर तांदूळ, गहू, मका, तेलबिया ह्या पिकांची लागवड ह्या खादर मैदानी प्रदेशात घेतली जाते. उत्तर भारतीय मैदानांची प्रादेशिक विभागणी खालीलप्रमाणे केली जाते. हे आपण बघितलं की भारतीय जे मैदान आहे यांचे जे विभाग आपण बघितले. पण प्रदेशानुसार याचे प्रामुख्याने काही विभाग केले जातात. त्यातील जो पहिला जो आपण बघणार आहोत तो म्हणजे राजस्थान मैदानी प्रदेश. यालाच आपण थरचं वाळवंट असे म्हणतो. आणि यांनी जवळ-जवळ 1.75 लाख चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे या राजस्थानी मैदानांनी. या वाळवंटाची विभागणी प्रामुख्याने मरुस्थळी आणि राजस्थान बगर अशा 2 भागांमध्ये केलं जातं.
त्यातील पहिली आहे ती मरुस्थळी. वाळवंटाच्या मुख्य प्रदेशाला मरुस्थळी असं म्हटलं जातं आणि यामध्ये प्रामुख्याने जी भुरपे आढळून येतात ते म्हणजे वाळूच्या टेकड्या. सर्वसाधारणपणे हा भाग पूर्णपणे खडका असलेला दिसून येतो आणि त्याचबरोबर यामध्ये वाळूच्या स्थलांतरित टेकड्यांचं प्रमाणही जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यातील दुसरा जो भाग आहे तो म्हणजे राजस्थान बघा. पूर्वेला अरवली पर्वताच्या कडेपासून पश्चिमेला 25 सेंटीमीटर पर्जन्य असलेल्या रेषेदरम्यान आपल्याला हा विभाग असलेला दिसून येतो किंवा हा भाग दिसून येतो. बगर हा सपाट पृष्ठभागाला आहे. अरवली पर्वतातून वाहणारा जो लहान प्रवाह आहे, हे ह्या भागातून गेलेले दिसून येतात. त्याचबरोबर सांबर सरोवर हे सर्वात मोठे वैशिष्ट्यपूर्ण सरोवर आपल्या इथे दिसून येते. हे भारतातील खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे सांबर सरोवर आणि ते आपल्याला किंवा राजस्थान मैदानी प्रदेशात दिसून येते. त्यानंतर जो प्रादेशिक विभाग आहे दुसरा तो म्हणजे पंजाब हरियाणा मैदान. हा प्रदेश अतिशय सुपीक असा समजला जातो. पंजाब हरियाणा मैदानाने जवळ-जवळ 1.75 लाख चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे. यामध्ये पंजाब मैदानामधून झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज या 5 नद्या वाहतात. म्हणजे ज्या सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज ह्या नद्या प्रामुख्याने आपल्याला पंजाब हरियाणा ह्या मैदानी प्रदेशातून वाहत असलेल्या दिसून येतात. 2 नद्यांच्या दरम्यानचा जो भाग आहे, त्याला प्रामुख्याने दोआब असं म्हटलं जातं. हे आपल्याला ह्या प्रदेशामध्ये दिसून येतं. पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशात. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो म्हणजे गंगा मैदान. गंगा मैदान हे सर्वात मोठं मैदान आहे किंवा भारतीय मैदानी प्रदेशातील हे सर्वात मोठं क्षेत्र आहे. याची पश्चिम-पूर्व लांबी 1400 किलोमीटर असून सरासरी उंची 300 किलोमीटर इतकी आहे. गंगा मैदानाचे उपविभाग पडतात किंवा 3 भाग पडतात. ते म्हणजे ऊर्ध्व गंगा मैदान, मध्य गंगा मैदान आणि निम्न गंगा मैदान. त्यानंतर पुढचा जो प्रादेशिक विभाग आहे मैदानी प्रदेशाचा तो म्हणजे ब्रह्मपुत्र मैदान. या मैदानालाच आसाम मैदान असंही म्हटलं जातं. ब्रह्मपुत्र मैदानाची पूर्व पश्चिम लांबी 720 किलोमीटर आहे. तर दक्षिण लांबी जवळ-जवळ 100 किलोमीटर इतकी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या नकाशामध्ये, की भारतीय जे मैदानी प्रदेश आहे तो इथे दिलेला आहे. या अगोदर आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश किंवा हिमालय पर्वतरांग बघितली. त्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे उत्तर भारत मैदानी प्रदेश. त्यामध्ये तुम्ही बघाल राजस्थान मैदान, पंजाब हरियाणा मैदान आणि गंगेचे जे आपण बघितले गंगेचा वरचा भाग, मधला भाग आणि खालचा भाग तो आपण बघू शकतो आणि ब्रह्मपुत्र मैदान. या नकाशामध्ये तुम्ही बघू शकता, की प्रादेशिक जे विभाग केलेले आहे, ते विभाग इथे दिसून येतात. राजस्थान मैदान, पंजाब हरियाणा मैदान, गंगा मैदान आणि ब्रह्मपुत्र मैदान. या भारतीय मैदानी प्रदेशाचे सुद्धा काही महत्व आहे किंवा भारताच्या दृष्टीने याचे काय महत्व आहे? तर प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाळाची मृदा. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या संचयन कार्यामुळे प्रामुख्याने या ठिकाणी गाळ तयार झाला किंवा गाळामुळे मैदान तयार झाले आहे. आणि ही जी गाळाची मृदा आहे, ही शेतीसाठी अतिशय अनुकूल अशी स्वरूपाची आहे. त्यामुळे साहजिकच शेतीचं उत्पादन आपल्याला ह्या प्रदेशातून जास्त झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर पूर्णपणे सपाट प्रदेश असल्यामुळे वाहतूक आणि दळणवळणाचा विकास हा या प्रदेशात मोठ्या प्रमाणात झालेला आहे. नद्याने होऊन आलेल्या गाळाच्या संचयनामुळे डेपोझिशनमुळे साहजिकच हा मैदानी तयार झालेला आहे. त्यामुळे या प्रदेशात खनिजेचं प्रमाणही जास्त आहे किंवा खनिजे जास्त दिसून येतात. लोकसंख्येचं लोकसंख्या विस्तारित स्वरूपात या ठिकाणी विस्थापित झालेली आहे. म्हणजेच भारताच्या दृष्टीने उत्तर भारतीय मैदान हे अतिशय महत्त्वाचं असले दिसून येतात. यानंतर तिसरा जो भाग आहे तो म्हणजे दख्खनचे पठार किंवा द्वीपकल्पीय पठार, उत्तर भारतीय किनारपट्टीची मैदाने आणि भारतीय बेटे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त उत्तर भारतीय किंवा उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हे 2 प्राकृतिक विभाग बघितले आहे भारताचे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढील जे ते राहिलेले आहे म्हणजे दख्खनचे पठार, भारतीय किनारपट्टीचे मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटे याचा अभ्यास करणार आहोत. ओके. थँक यू.